नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत चविष्ट असा गाजरचा हलवा कसा बनवायचा तो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा। गाजर हलवा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। 4 वाटी गाजराचा किस, 2 वाटी साखर, 1 चमचा वेलची पावडर, काजू बदाम बारीक क्रश करून घेतले आहेत, 2 चमचे तूप आणि पिस्ता गार्निशिंगसाठी। प्रथम आपण गॅस चालू करून कढई तापवून घेऊयात। कढई तापल्यानंतर त्यात 2 चमचे तूप घालून घेऊयात आणि तूप गरम करून घेऊयात। तूप गरम झाल्यावर त्यात काजू बदाम क्रश केलेले टाकूयात आणि चांगले फ्राय होऊन देऊयात। आणि त्यात गाजराचा किस घालून घेऊया। प्रथम गाजराचा किस आपण छान परतून घेऊयात। पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपण गाजराचा किस असाच परतत राहूया। आता आपला गाजराचा किस छान परतून झालेला आहे आणि आता त्यात आपण 1 फुलपात्र दूध ओतून घेऊयात। दूध टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करून हलवत राहूयात। यामध्ये आता आपण साखर घालून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। साखरेला सुटलेलं पाणी आटेपर्यंत आता आपण हलवत राहूयात। आता आपला गाजरचा हलवा छान शिजत आला आहे। साखरेला सुटलेलं पाणी सुद्धा आटत आलं आहे। आता आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपला गाजरचा हलवा तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तयार आहे आपला गाजरचा हलवा। त्यावरती आपण पिस्त्याचे काप टाकून गार्निशिंग करून घ्यायचे आहे। खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।